HbA7 नवजात बाळाला धोक्याची लक्षणं आहेत. नवजात बाळ म्हणजे एक नाजूक कळी. त्याचं आरोग्य नीट राखलं नाही तर त्याला आजार होऊ शकतो. कधीकधी जंतू संसर्ग होतो जो बाळासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे बाळाची योग्य काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. गृहभेटीला गेल्यावर बाळ ठीक आहे का हे तपासणं गरजेचं आहे. त्यासाठी आईला काही साधे प्रश्न विचारा. बाळ स्तनपान घेत आहे का? त्याला कधी झटके आले आहेत का? त्याचे हातपाय पिवळे झाले आहेत का? नुसते विचारून थांबायचं नाही बरं का. बाळाची नीट तपासणीही करायची. बाळाचा श्वास पटापट चालतोय का? श्वसनाचा दर 60पेक्षा जास्त असेल तर तो जास्त आहे. श्वास घेताना छाती आत ओढली जात असेल तर तेही धोक्याचं लक्षण आहे. बाळाचं तापमानही मोजा. तापमान 37.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल किंवा 35.5 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल तर लगेच लक्ष द्या. बाळ हलतंय का ते पहा. जर बाळ काहीच हालचाल करत नसेल किंवा खूप हलवल्यानंतरच हलत असेल तर हेही गंभीर लक्षण आहे. जर यापैकी एक तरी लक्षण असेल तर लगेच कृती करायची आहे. म्हणजे कुठले? तर बाळ स्तनपान घेत नसेल, त्याला झटके येत असतील, श्वसनाचा दर 60पेक्षा जास्त असेल, श्वास घेताना छाती आत ओढली जात असेल, बाळाचं तापमान खूप जास्त किंवा खूप कमी असेल, बाळ काहीच हालचाल करत नसेल तर वेळ वाया घालवू नका. यासाठी ताबडतोब उपाययोजना करा. बाळाला ॲमॉक्सिसिलिन सिरप द्या. आई वडिलांना बाळाला त्वरित आरोग्य केंद्रात घेऊन जाण्यासाठी समजवा आणि आवश्यक असल्यास वाहनाची सोय करून द्या. जर पालक बाळाला दवाखान्यात घेऊन जाण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यांना समजावून सांगा आणि गरज लागली तर आरोग्य सेविकेच्या मदतीने त्यांना उपचारासाठी मदत करा. लक्षात ठेवा, योग्य वेळी दिलेली मदत बाळाचा जीव वाचवू शकते. त्यामुळे सावध राहा, सतर्क राहा आणि नवजात बाळाच्या आरोग्याची नीट काळजी घ्या. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हेल्थ गुरु IICare या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.